काश मी या स्तंभाला आधार देऊ शकलो असते. अशा प्रकारे जर प्रत्येक भारतीय जर का आपल्या इतिहासाला अशा या स्तंभाला आधार दिला तर ते शक्य नाहीये. पण याची पडझड किंवा याची नाजूक होणार नाही याची जर आपण काळजी घेतली तर नक्कीच आपला इतिहास अजून होईल. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्याने आवडत्या अशा युट्यूब चॅनलमध्ये TMT वांडर. तर मंडळी, आपण आमच्या मागे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल कर्जत येथील कोंढाणे बौद्ध लेणीमध्ये आणि या पवित्र आणि सांस्कृतिक ऐतिहासिक स्थळाला भेट कशी द्यायची, इथपर्यंत कसं पोहोचायचं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. तर व्हिडिओला मध्ये कुठेही स्किप करू नका. तुम्हाला टर्न बाय टर्न, रस्ता बाय रस्ता आम्ही तुम्हाला गाईड केलेलं आहे या व्हिडिओमध्ये, तर नक्कीच बघा. आणि आपण माझ्या मागेच बघू शकतो राणे स्नॅक कॉर्नर. आपण आता इथे नाश्ता करतोय. तर इथे नाश्ता करू, छान नाश्ता मिळतो इथे. आपण इकडून बदलापूरकडून आलो, बदलापूरकडून आलो आणि इथून सरळ जाता आपण सरळ इथे गेलो. इथे आपल्याला कर्जत लागतं. डाव्या हाताला गेला तिथे आपल्याला जायचंय कोंढाणे केवला. आज आपण जातोय, आपण डाव्या हाताला जाणार आणि उजव्या हाताला जर आपण गेलं तर आपल्याला तिकडे खोपोली आणि पुणे त्या साईडला आपण जाऊया. तर आजचा आपण जो प्रवास आहे कोंढाण्याला करतोय, तर आपण लेफ्ट हँडला जाऊया. तर म्हणजे सगळं झाले आणि आपण आता कर्जतच्या चौकामध्ये पोहोचलो. मस्त भूक लागली. तर आपण राणे कॉर्नर मध्ये, ते राणे कॉर्नर मध्ये स्नॅक्स एकदम जबरदस्त मिळतात, गरम गरम असतं आणि टेस्ट पण जाणार. आता आपण नाश्ता करूया आणि मग आपल्या दुसऱ्या निघूया. म्हणजे आपण बघू शकतो मागेच आपल्या विठ्ठलांची मूर्ती आहे आणि इथून आपल्या त्याच रस्त्याने आपण सरळ आलो. इथे आता दोन रस्ते लागतील तुम्हाला. एक रस्ता डाव्या हाताला जातो आणि एक उजव्या हाताला जातो. डाव्या हाताला जो रस्ता आहे ब्रिजवरून आपल्याला त्या रस्त्याने जायचं. आपण समोर बघू शकतो संभाजी महाराज चौक आहे. त्या चौकातून आपल्याला राईटला जायचं. जय श्रीराम. जय श्रीराम. आता आपण बघू शकतो मुंबई जसं आपल्याला विठ्ठलाची मूर्ती आली त्यानंतर आपण संभाजी चौकातून जेव्हा टर्न मारला त्यानंतर तुम्हाला श्रीरामाची मूर्ती दिसेल आणि इथे त्याच्या मागे एक उल्हास नदी आहे. तर आपला जो पुढचा जो प्रवास असेल हा उल्हास नदीच्या किनाऱ्यावरूनच होणार आहे. म्हणजे आपण बघू शकतो आपल्याला रस्त्याने जाताना बोट क्लब पण मिळेल. म्हणजे याचा अर्थ तुम्ही बरोबर रस्त्यावर इथे बोटिंग वगैरे करणार आहे. कधी आपल्याला पुढे भविष्यात वेळ मिळाला तर नक्कीच आपण इथे पण येऊया प्रेक्षकांसाठी स्पेशली. मंडळी, आपण बघू शकतो की इथे आजूबाजूला बरेचसे फार्म हाऊस, मोठे मोठे रिसॉर्ट आणि मोठे मोठे हॉटेल सुद्धा आहे. इथेच याच रस्त्यावरती पुढे ब्लू रेडिसन 7 स्टार हॉटेल सुद्धा आहे. आणि कालच आमच्या ऑफिसची तिथे सेमिनार होता, कालच आम्ही तिथे जाऊन आलो आणि मला वाटलं पण नव्हतं की आज आपण त्याच रस्त्यावरती पुन्हा प्रवास करून आज आपल्या कोंढाणे केवलं जायचे. म्हणजे इतकं कधी कधी सरप्रायझिंग असतं माणसासाठी की कधी कधी अनप्लॅन असतं. आता का मी मागच्या 15-20 दिवसापूर्वी त्याच्याला सांगितलं होतं की आज की आपण यांना पुढच्या जेव्हा शूटला जाऊ तेव्हा कोंढाणे केवला जाऊया. आणि कोंढाणे केवला जायचं हे त्याला मी सांगून नंतर विसरून पण गेलो 15-20 दिवसानंतर. काल रात्री जेव्हा त्याचा मला फोन आला तेव्हा तो बोला, दादा आपल्याला कोंढाणे केवला जायचंय. आणि मग मी गुगलवर सर्च केलं, मॅप बघतो, अरे आपण त्याच रस्त्यावरती गेलो होतो, आपल्याला ऑलमोस्ट तिकडूनच जायचं. त्यामुळे रस्ता पण पाठ होता, त्यामुळे आम्ही फटाफट आलो. बघू शकतो इथे एक छान मस्जिद पण आहे. तर सोमजाई माता मंदिर देवीचं नाव आहे आणि खूप छान असं मंदिर आहे. तर आता आम्ही त्याच रस्त्यावर जातो. जाताना त्याच्यातल्या ब्लू रेडिसन हॉटेल सुद्धा जातो आणि पुढे मागे भविष्यात शक्य झालं तर नक्कीच एक फॅमिली पिकनिक म्हणून आम्ही फॅमिली पिकनिक म्हणून मी फॅमिलीला घेऊन ब्लू रेडिसन हॉटेलमध्ये पण येईल. काहीच अशक्य असं काहीच नाही आयुष्यात. आणि माझ्या लाईफमध्ये मी याच गोष्टीला प्राधान्य देतो की
जी गोष्ट तुम्ही विचार करतात आणि तुमचं मॅन्युफॅक्चरिंग ज्या गोष्टीच्या ज्या वस्तूच्या अवतीभोवती असतं ती गोष्ट माणूस नक्कीच शक्य करू शकतो. माणसाला अशक्य असं या जगामध्ये काहीच नाही आहे. समोरच बघू शकता रेडिसन हॉटेल आलं आहे आता. तर नक्कीच प्रयत्न करेल आणि आम्ही त्या गोष्टीवरती आम्ही विचार करू की फॅमिली लाईटवर ब्लू रेडिसन हॉटेलमध्ये. विचार पण केला नव्हता. काल याच गेटने आम्ही एंट्री घेतली आणि आज पुन्हा आजच्याच गेट समोरून पास होतो. आता इथून 14 मिनिटं ब्लू रेडिसन हॉटेलपासून म्हणजे सांगता तुम्हाला रेडिसनचं सांगण्याचं कारण असं आहे की तुम्हाला एक मार्ग पण कळतोय आणि रस्ता पण कळतोय की आपल्याला नक्की कसं जायचंय कुठं जायचंय. यावेळेस आपण हा जो ब्लॉग बनवतो एकदम डीप मध्ये तुम्हाला आम्ही रस्ता सांगितलेला आहे आणि ब्लू रेडिसन हॉटेल पासून तरी आपल्याला अजून 14 मिनिटं दाखवत आहे गुगल मॅपवर. मंडळी बघू शकतात इथून मॅपने आपल्याला थोडा धोका दिलाय. आपल्याला लेफ्ट रस्ता दाखवलाय पण आपल्याला हे सालपे गावचा जो रस्ता आहे ना तिथून आपल्याला यायचं राईटला. आता आपण कोंढाणे परिसरात पोचलो आणि पाठी लागली. इथून आता आपल्याला इथे जायचं पुढे. तर म्हणजे आता आपण गाडी पार्क केली तुम्ही बघू शकता मागे आणि तिथून आता इथून आपल्याला चालत जायचं आहे वरती. तर बघूया आता बरोबर 11:15 वाजले. ठीक आहे आता बघूया किती वेळ लागतो आपल्याला. उन्हाळ्याचे दिवस आहे गरम होतच आहे त्यामुळे आपण त्याच्यावरती पण रुमाल वगैरे बांधतो. अशा ठिकाणी येताना नक्कीच सोबत खाण्यापिण्याचं काहीतरी आणलेलं बरं होईल. खाणं पिणं म्हणा थोडंफार आणि स्नॅक्स वगैरे. आणि जर का पाणी तर भरपूर आणावं सोबत. लहान मुलं असतील स्पेशली तर पाणी सोबत नक्कीच ठेवा कारण उन्हाळ्याचे दिवस आहे. आपण बघू शकतो की मध्ये मध्ये असं तुम्हाला निशाणे दिलेत की इथे लेणीकडे जाण्याचा मार्ग. कोंढाणे केव्ज आज आपण जिथे जातो आहोत ते एक बुद्ध लेणी असून अतिप्राचीन अशा बुद्ध लेणी आहेत. त्यामुळे त्या बघण्याचा एक वेगळाच आनंद आणि वेगळीच एक ऊर्जा असणार त्यामध्ये. बघू शकतो आपण इथे सपाट आल्यानंतर रस्ता कळत नाही पण इथे मार्ग दाखवलेला आहे. हे एक छान काम केलं आहे ज्या समितीने हे काम केले की प्रॉपर मार्क करून ठेवलेत की रस्ता कसा. थोडासा चालण्याचा सराव असावा त्यामुळे मग अवघड जाणार नाही इथे यायला. आणि अजून सुद्धा इथे झाडं झुडपं असल्यामुळे इतकं गरम होत नाही आहे पण उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे थोडंफार गरम होणारच. तर म्हणजे आता आपण अशा रस्त्यावर अशा ठिकाणी येऊन पोहोचलेलो. आपण बघू शकतो की एकदम सपाट असा उतार आहे इथे आणि इथून असा रस्ता जातोय पाण्याचा. म्हणजे साहजिकच जेव्हा इथे पावसाळा असेल जेव्हा इथे पावसाळा असेल आणि पावसाचा धमासान असेल त्या टायमाला इथून पूर्ण असं पाणी वाहत असेल आणि पाण्याने त्याचा एक रस्ता बनवला आहे. तर आपल्याला नक्की माहीत नाही की पावसाळ्यामध्ये इथून आपण जाऊ शकतो नाही जाऊ शकत. पण आपल्या प्रेक्षकांसाठी जसं की आज आपण आलोय कोंढाणे केव, मागच्या वेळेस आपण गेलो होतो भाजे केव, कारल्या केव, त्यानंतर वाघबुये. तर हे असे ठिकाण आहेत की इथे फक्त इतिहासच नाही की तुम्हाला एक पावसाळ्यामध्ये एक वॉटरफॉल पिकनिक सुद्धा करण्यास मजा आहे. तर आपण नक्कीच पावसाळ्यामध्ये हे सगळे स्पॉट एक्सप्लोअर करू असं आम्ही तुम्हाला प्रॉमिस करतो. आणि जर तुमची इच्छा असेल की आम्ही तुमचं हे प्रॉमिस पूर्ण करावं तर नक्कीच कमेंटमध्ये लिहून सांगा की तुम्हाला इथे पावसाळ्यामध्ये यायला आवडेल की नाही. तर चला आपण तो रस्ता बघूया ना. आणि अशा ऐतिहासिक आणि नैसर्गिक स्थळांचा आनंद घ्या. शरीर हे एकमेव महत्त्वाचं आणि सर्वात उत्तम असं धन आहे. त्या धनाला जपा तरच तुम्ही या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करू शकता. पुन्हा एक धबधबा आपल्याला दिसलाय म्हणजे इथून पाणी येणार आणि ते वाहत 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 इथून खाली जाणार.
वा मस्त. तर मला बोलता बोलता एक गोष्ट सुचली, ती म्हणजे जर इतिहासाचा आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर सगळ्यात पहिले आपल्या शरीराचा आनंद घेता यायला पाहिजे. शरीर तुमचं स्वस्थ पाहिजे. शरीर स्वस्थ असेल तर आयुष्याची मजा आहे, नाहीतर सांगायची गरज नाही पुढे. तर आता आपण पोचलो आहोत. मजा आली, जबरदस्त अशी मजा आलेली आहे आणि भगवंताचे आशीर्वाद मानलेले आहे आम्ही, कारण इथपर्यंत येण्याची आम्हाला त्यांनी ताकद दिलेली आहे. ठीक आहे, भारतीय पुरातत्व. इथून केव्सकडे जाण्याच्या पायऱ्या आहेत. आता जाऊया आपण. खूप छान आणि अशी मोठी लेणी आहे ही. तर म्हणजे आपण बघू शकतो की आजपर्यंत आपण बऱ्याचशा बौद्ध लेण्यांना भेट दिली आणि तिथलं आपण चित्रीकरण केलं. तर प्रेक्षकांना ते खरंच खूप आवडलं. आणि त्या प्रत्येक बौद्ध लेणीमधलं विशिष्ट म्हणजे आपण कुठल्याही लेणीला भेट दिली की तिथे उत्तम अशी पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते. आणि हे फार प्राचीन ऐतिहासिक काळापासूनच पाण्याचं काय महत्त्व होतं आणि पाण्याची कशी बंदोबस्त करावा, पाण्याची कशी व्यवस्था करावी हे त्या लोकांना ज्ञात होतं. त्याचा उत्तम नमुना आपण इथे बघू शकतो. म्हणजे आपण बघू शकतो की हजारो वर्षापूर्वीच्या लेण्या असल्या कारणाने आपण इथे बरीचशी कालांतराने पडझड म्हणा किंवा नासधूस झाली. तर इथे साहजिक येते आपण बघू शकतो या इथल्या भिंती पडलेल्या आहेत सगळ्या. आणि त्यामुळे इथे एक स्पेशल अशी रूम असावी किंवा एक जागा असावी जिथे ते बौद्ध आपली विश्रांती म्हणा किंवा ध्यानधारणा करत असावे. तर म्हणजे आपण बघू शकतो बरोबर याच्या खाली जे मुख्य चित्रगृह आहे त्याची कालांतराने झीज म्हणा किंवा पडझड झाली. आणि जेव्हा या लेण्या बनवल्या गेल्या होत्या तेव्हाच याच्यामध्ये ते प्रावधान केलं गेलं होतं की पुढे मागे जर या लेण्यांची पडझड झाली किंवा झीज झाली तर पुन्हा नव्याने जर त्यांचं बांधकाम करायचं असेल किंवा त्याचा जीर्णोद्धार करायचा असेल तर कसा केला जावा म्हणून त्याचं चित्र पहिलेच किंवा त्याचं शिल्प पहिलेच बनवलं येतं. तर जर पुन्हा नव्याने जर काही याचा जीर्णोद्धार करायचा असेल तर हुबेहूब या शिल्पांचा आधार घेऊन ते बनवले जाऊ शकतात. त्या प्राचीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ज्या काही आपला वारसा आहे, ज्या काही आपला इतिहास आहे त्याची राखण करणं, त्याची काळजी घेणं आणि त्याचं भविष्य अबाधित राखणं हे
फक्त शासनाचंच नव्हे तर प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे आणि त्याचप्रमाणे आपण वागलं पाहिजे, त्याचप्रमाणे आपलं आचरण असावं ही माझी सर्व आपल्या प्रेक्षकांकडे नम्र विनंती आहे. तर मंडळी पाककृती कलाकृती आहे जे स्थापत्य शैलीचं उदाहरण आहे. तुम्ही बघू शकता की पातळशरी आपल्या डोळ्यांमध्ये घरभर राहतं आणि त्याची सुंदरता आपल्याला डोळ्याला एकदम मनमोहन घेतं आणि ते आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे, त्यामुळे ते दिसायला पण छान वाटतात. काश मी या स्तंभाला आधार देऊ शकतो असते पण अशा प्रकारे जर प्रत्येक भारतीयाने जर का आपल्या इतिहासाला अशा या स्तंभाला आधार दिला तर ते शक्य नाहीये. पण याची पडझड किंवा याची नासधूस होणार नाही याची जर आपण काळजी केली तर नक्कीच आपल्या इतिहास होईल. तर मंडळी अशा प्रकारे आपली बुद्ध लेणीचं आपण जो एक्सप्लोअर करण्याचं जे कार्य होतं ते आता पूर्ण झालंय. आपण आता डोंगर माथ्याच्या खाली उतरलो, पायथ्याशी आलो जिथे आपण आपली गाडी पार्क केली होती. तर मजा आली आज महाराणामध्ये फिरायला. डोंगर माथ्यावर आपले ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा पाहण्याची पुन्हा एकदा आम्हाला प्रेक्षकांच्या निमित्ताने आम्हाला त्याचा चान्स मिळाला. त्यामुळे प्रेक्षकांचे सुद्धा आभार. प्रेक्षकांनी सुद्धा याचा अनुभव घ्यावा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आम्हाला व्हिडिओच्या खाली कमेंट टाकून कळवावे. तर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.